ग्रंथामुचे साथी ग्रंथामुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री ग्रंथामुचे साथी ग्रंथामुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री ग्रंथामुचे साथी नमस्कार. आज 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण सर्वजण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जपावी यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या मते वाचनाने प्रत्येक माणूस समृद्ध होतो आणि यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल असे म्हणत असताना वाचाल या पहिल्या शब्दाचा अर्थ वाचन या अर्थाने घेतला जातो, तर दुसरा वाचाल हा शब्द जो आहे याचा अर्थ मनुष्य रोजगारभिमुख बनून आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या परिपूर्ण देखील होऊ शकतो. म्हणूनच आज आमच्या प्रशालेतील ग्रंथालय विभागामार्फत वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या वाचन प्रक्रियेत समृद्ध झाल्यावर पुढील आयुष्यात ज्या रोजगार निर्मितीच्या रोजगार विमुख होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील या संबंधी माहिती देण्यासाठीचे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मराठी भाषेप्रमाणे हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषा सुद्धा आपल्याला वाचनासाठी त्यावर भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेच्या आहेत आणि याचसाठी या तिन्ही भाषांचा परामर्श सुद्धा यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी मी मुख्याध्यापिका म्हणून शुभेच्छा देते आणि वाचन प्रेरणा दिन हा अतिशय उत्साहात साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. हरिओम नमो नमः. अद्य भूतपूर्व राष्ट्रपती, मिसाइल मॅन, भारतीय क्षेपणास्त्र निर्माता, महान शास्त्रज्ञ तथा च तत्त्वज्ञ, छात्रप्रिय प्राध्यापकः, भारतस्य ललामभूत डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयस्य जन्मदिनः. अखिल भारतदेशे कलाम महोदयस्य जन्मदिनः वाचना प्रेरणा दिवसरूपेण आचर्यते. शीलं सद्गुण संपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनं तत् हितावहम्. अयि छात्राः, पठनं, लेखनं, वाचनं, निरीक्षणं ज्ञानप्राप्तेः विविधाः उपायाः. तेषु पुरातनाः दुर्लभाः सन्दर्भग्रन्थाः, ज्ञानकोशाः, संस्कृतिकोशाः, शब्दकोशाः तथा च काव्यनाटकादीनां वाचनेन यथाशक्ति यथासमयं यथेच्छं ज्ञानवृद्धिः भवितुं शक्यं. तदर्थं वाचनम् आवश्यकं खलु छात्राः. मुलांनो, यानंतर मी मध्ये थोडा मातृभाषेतून संवाद साधणार आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. वाचनाचं महत्त्व मुलांनो अनन्यसाधारण आहे. ज्ञानप्राप्ती, अक्षर समृद्धी, अनुभव समृद्धी, पर्याय समृद्धी, मनोरंजन, स्वानंद प्राप्ती आणि लेखनोद्देश साध्यता
या सर्वांसाठी या ठिकाणी वाचनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. लक्षात घ्या मुलांनो, प्रथम चित्रलिपी, त्यानंतर अक्षर निर्मिती, नंतर शब्द निर्मिती या टप्प्यांमधून भाषा समृद्ध होत गेली आणि यामधून निर्माण झालं ते वाचन प्रक्रिया आणि वाचनाचं महत्त्व. पण त्यासाठी भाषा ज्ञान, लिपी ज्ञान, विरामचिन्ह ज्ञान, शब्दार्थ ज्ञान या गोष्टींची कोणत्याही भाषेच्या दृढीकरणासाठी आवश्यकता असते आणि या क्षमता प्राप्त होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हे काय एकदा जमलं की मग अनेक गोष्टी भाषेसंदर्भातल्या सोप्या होऊ लागतात. मनुजः वाचनेन एव बहून् विषयान् बोधन्ते, वाचनेन ते बहुश्रुता भवन्ति, तथा च वाचनेन कार्येषु दक्षा भवन्ति. सर्व भाषाणां जननी संस्कृत भाषा, तथा च देवानां भाषा इति ख्यातिः ऋग्वेदः, यजुर्वेदः इत्यादीनि भूषणानि. तत्र प्रगल्भाः विचाराः, नावीन्यपूर्णकल्पनाः वाचनीयाः. तथा च रामायणं, महाभारतं सर्वान् मोहयतः. कालिदासः, माघः, भारविः, बाणः, विशाखादत्तः इत्यादीनां रचितैः नाटकैः आमोदं यच्छन्ति. भास्कराचार्येण गणितशास्त्रं, पाणिनिना व्याकरणशास्त्रं, सुश्रुतवाग्भटवैद्यकशास्त्रं, तथा च नैके तत्त्वज्ञैः भारतीयतत्त्वज्ञानं विशदीकृतं. मुलांनो, संस्कृती संस्कृताश्रिता या दृष्टीनं विचार करता संस्कृत भाषा ही एक अभिजात भाषा आहे आणि भारतीय प्रगत संस्कृती आणि संस्कृत यांचा घनिष्ठ संबंध आहे. मुलांनो, संस्कृत ही एक वैज्ञानिक भाषा आहे. ज्ञान, विज्ञान, आरोग्य, खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र अशा अनेक विषयांवरील ज्ञान भांडाराची किल्ली ही संस्कृत भाषेकडे आहे. मगाशीच मी तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथांचा उल्लेख सांगितला की या ठिकाणी या ग्रंथांमध्ये इतकं काही ज्ञान भरलेलं आहे की वाचून देखील संपणार नाही. त्यामुळं संस्कृत भाषेचं वाचन, तिचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज प्रेरणा दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून मी निश्चितच तुम्हाला म्हणेन, प्रत्येकानं थोडंसं का होईना संस्कृत अभ्यासावं, वाचावं, पाठ करावं, अर्थ समजून घ्यावा. पठन्तु संस्कृतं सर्वे, भाषान्ता संस्कृतं सदा, पठामि संस्कृतं नित्यं, ध्यायामि संस्कृतं सदा. आत्मीयाः छात्राः, संस्कृत भाषा प्राचीना भाषा, तदर्थं तस्य अध्ययनम् अत्यन्तं आवश्यकं, पठनम् आवश्यकं. संस्कृतस्य शब्दभाण्डारम् अतीव समृद्धम् अस्ति, किन्तु तत् पठनीयम् अतीव आवश्यकं. तर्हि विविधाः लाभाः भवन्ति. आजीवनं ग्रन्थानां वाचनेन सम्यक् मार्गदर्शनं लभते. कोरोनाकाले तु अधिकम् एषः सुयोग्यः मार्गः, सुगमः पर्यायः अस्ति. ज्ञानग्रहणस्य एकमाद्वितीयः उत्तम उपायः अस्ति. ग्रन्थाः एव गुरवः, एतत् खलु सत्यं. मुलांनो, ही एक केवळ भाषा नसून तो एक विचार आहे, संस्कार आहे. संस्कृत सर्वाधिक व्यवस्थित, वैज्ञानिक आणि संपन्न अशी भाषा आहे. सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा आणि त्यामुळे इतर भाषांवर सुद्धा आपल्याला प्रभुत्व मिळवणं शक्य होतं. वाणी आणि आपले शब्दोच्चार स्पष्ट होतात. पठणाची सवय लागते. नीतिमूल्यांची रुजवण होते. वक्तृत्व, निबंध, ललित लेखांसाठी सुद्धा या भाषेचा उपयोग होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या भाषेचं वाचन हे आपण सतत करायला हवंय. तरीही छात्राः अर्वाचीन काले अपि संगणकार्थम् अपि तु उपयुक्ता एषा भाषा इति संगणकतज्ञा वदन्ति. सत्यमेतत्. वैज्ञानिकक्षेत्रेपि संस्कृतभाषायाः अनन्यसाधारण महत्त्वमस्ति. मुलांनो, वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून मला आपल्याला आणखीन एका गोष्टीकडे आपलं
लक्ष वेधून घ्यायचं आहे ते म्हणजे केवळ छंद, ज्ञानप्राप्ती, आवड या पलीकडे जाऊन एक करिअरची संधी म्हणून तुम्ही संस्कृतचा अभ्यास, त्याचं वाचन करावं असं मी आग्रहानं सुचवेन. आणि महत्त्वाच्या करिअर संधी मी तुमच्यासमोर ठेवते. जुने संदर्भ, पत्रव्यवहार व दस्तऐवजांचं भाषांतरकार, धार्मिक कार्यामध्ये पौरोहित्य, शिक्षण क्षेत्रात संस्कृत शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता. विविध संस्कृत मासिकांचं लेखन म्हणजेच लेखक म्हणून काम करू शकता, संपादक म्हणून काम करू शकता आणि संस्कृत लिखाणाचे प्रूफ रीडर म्हणूनही काम करू शकता. तसंच संस्कृत वृत्तनिवेदक म्हणूनही काम करू शकता. विविध संशोधन संस्थांमध्ये संस्कृत माहितीचं भाषांतरकार हे सुद्धा फार महत्त्वाचं अशा प्रकारचं काम आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि पुरातत्व विभागामध्ये संस्कृत शिलालेख, सनदी यांचे अर्थकार इत्यादी अनेक संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये आहेत. पण याचा जर पाया जर कोणता म्हणाल तर ते वाचन आहे आणि वाचन करा हेच महत्त्वाचं आहे मुलांनो. एतत् वाचना प्रेरणा दिनस्य सर्वेभ्यः बहु शुभाशयाः. वाचनं ज्ञानदं बाल्ये, तारुण्ये शीलरक्षकं, वार्धक्ये दुःखहरणं, हितं सद्ग्रन्थवाचनं, हितं सद्ग्रन्थवाचनं. धन्यवादः. Good morning everyone. Today I am standing here in front of you on the occasion of Dr. APJ Abdul Kalam's birth anniversary known as Vachan Prerna Day. Only human beings have capacity to speak languages on the earth. Marathi is our mother tongue. Like Marathi, English is also a language. In Marathi, there are some mulakshare, a to nya. Like that, in English, A to Z are alphabets, means mulakshare. As well as parts of speech or grammar, vyakaran is also same like Marathi of English language. When we use language, we have 4 skills. As a small child, learn how to speak. Before that, he used to listen. Listen means what? Listen properly means we listen with understanding. Only then the child can speak some words. After that, third stage is reading. Only then he can read if he can listen properly, understand properly and speak properly. And reading is a very important part of our human being's life. If we read more and more of any language, only then we can get much knowledge. English reading is a very important nowadays because today is a competitive world. And last skill is to write properly. If you listen properly, only then you can understand. Later, you can speak it properly. Then you will read it properly. And lastly, you can write that language properly. Only then you can get much more knowledge. Children, if you can learn any language, only then you can get much more knowledge in this world. Nowadays, English is a very important language because there is so many fields which covered by English language. As you know, internet is also available in English language. Hub and websites are available in English language only. If
you can get any opportunity to go foreign countries like America, then you must know English. If you can read English, if you can speak English, only then you can go there, that country. Children, in our school, library has so many small story books in English language. Our librarian provides us. If our school will start, then you must visit our library and get that books and read that. Then you will get so many information as well as confidence level. Only then you can survive yourself in this whole world. So learn English. If you learn English, only then you can save your life in future days in this competitive world. And when we study English language, then we can study other languages also, like Marathi, Hindi, Sanskrit, as well as much more languages like in India. Contrary, like a Marathi, same in English, all literature is same. But there are two types of writers of English language. Means some foreign writers like William Shakespeare. He wrote much literature in English language. Same in Indian English literature like Raja Rao, Rudyard Kipling. We read them, and there are some serials also like Malgudi Days, some female writers like Sudha Murthy, and their language is so lucid, simple. It means very easy to understand. And if we understand, then we can speak. Speaking is the second method. And only then we can read. And if we read more and more, only then we will the man of knowledge. If you listen English properly, you understand English. You can speak English properly. You can read English. Only then you can write English. To listen, read and write and speak. These are 4 skills of English. If you know English language, you have so much opportunities to earn money in our India as well as foreign countries. So, learn English language by reading English literature like stories, novels and poem also. So, children, now you understand the value of reading English and English language. So, if you have practice from your childhood days, only then you can earn money by translator, businessman, writer, poet, etc. Look, we are human beings, always a student. So write English poems, stories, be a English writer. Then you will be famous as well as you get more money. Thank you. नमस्ते। आज 15 अक्टूबर यह दिन हम वाचन प्रेरणा दिन के नाम से मनाते हैं। आज के ये दिन हमारे भूतपूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम जी का 15 अक्टूबर 1931 में जन्म हुआ और इसीलिए यह दिन हम वाचन प्रेरणा दिन के नाम से मनाते हैं। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हमारे भारत देश के 11वें राष्ट्रपति थे। उन्हें हम मिसाइल मैन भी कहते हैं। उन्होंने
हमारे भारत देश के लिए अलग अलग मिसाइल बनाए हैं और उनका एक सपना था कि 2020 तक हमारा भारत देश ज्ञान महासत्ता बनना चाहिए, लेकिन उनका यह सपना अधूरा ही रह गया। जब एपीजे अब्दुल कलाम जी शिलांग के दौरे पर थे तो उसी समय दिल का दौरा पड़ने से उनका देहांत हो गया। उनके देहांत के एक ही साल बाद हमारे भारत सरकार ने यह फैसला किया कि उनका जन्मदिन हम वाचन प्रेरणा दिन के नाम से मनाएं और इसीलिए सरकार ने उनके देहांत के एक ही साल बाद आदेश निकाला कि 15 अक्टूबर यह दिन वाचन प्रेरणा दिन मनाएं। वाचन प्रेरणा दिन क्यों मनाना चाहिए, इसके पीछे क्या मकसद है, यह वाचन प्रेरणा दिन मनाने का मुख्य उद्देश्य क्या है। तो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चाहते थे कि हमारे देश के बच्चे पढ़े और आगे बढ़े और हमारा राष्ट्र एक ज्ञान महासत्ता बने, यह उनका मुख्य उद्देश्य था। इसीलिए जब एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपति थे और वह किसी समारोह में अतिथि के रूप में वो जाते थे तो उसी समय वह खास करके वहाँ पढ़ाई के बारे में जानकारी देते थे। जब वह स्कूल या कॉलेज में अतिथि के रूप में जाते थे तो उसी समय वह छोटे बच्चों को पढ़ाई के बारे में जानकारी देते थे। साथ ही साथ वह पुस्तकालय से छोटे छोटे किताबें पढ़ने के लिए छोटे बच्चों को कहते थे और उन किताबों के बारे में उनकी राय लेते थे। साथ ही साथ जो कॉलेज के बड़े बच्चे हैं उन्होंने भी बड़े बड़े ग्रंथ पढ़ने चाहिए, नई नई किताबें पढ़नी चाहिए और उनकी जो अपने देश के बारे में जो राय है वो भी उनसे लेनी चाहिए। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी का जो अधूरा सपना है वो हमारे भारत देश के छोटे छोटे बच्चे और युवा नई नई किताबें पढ़कर अपने देश के बारे में अपनी राय देकर अपने देश के बारे में जो समस्या है वो हल करने के बारे में सुझाव देकर वो हमारे भारत देश को एक दिन जरूर ज्ञान महासत्ता बना सकते हैं। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रशालेमार्फत वाचन प्रेरणा दिनासाठी वाचनाची आवश्यकता आणि त्या वाचनातून भविष्यातून होणाऱ्या व्यावसायिक संधी नेमक्या कशा स्वरूपात मिळू शकतात याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ तयार केला आहे। सर्वांनीच तो जरूर बघावा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविषयी जी प्रश्नावली दिली आहे ती प्रत्येकाने सोडवावी। आजच्या या वाचन प्रेरणा दिनाविषयी ग्रंथपाल आणि ज्यांनी ज्याविषयी सहकार्य केले आहे त्या सर्वांना प्रशालेचा पर्यवेक्षक या नात्याने मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये